न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या सेवेतून 2016 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेने दिली नाहीयेत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 7वा वेतन आयोग, 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युइटी, रजा विक्री, पेन्शन विक्रीचे फरकाची रक्कम मिळालेली नाहीये। त्यामुळे या शेकडो कर्मचाऱ्यांची सहसे होलपट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली आहे। रोडे यांनी येत्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचं आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलंय। 2021 नंतर जे पालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सर्व देणी व्यवस्थित देण्यात येत आहेत। मात्र 2016 ते 21 दरम्यान जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांना वेतन आयोगानुसार ग्रॅज्युइटी, पेन्शन विक्री, रजा विक्री व इतर थकीत फरक रक्कम मिळालेली नाहीये। याबाबत गेल्या वर्षापासून हे कर्मचारी पालिका आयुक्त, उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात चक्रा मारतात, मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये। विशेष म्हणजे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष PH पाटील आणि सचिव इजाज पटेल यांनी दिली आहे। दरम्यान गुरुवारी ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली। कामगारांची देणी थकीत असणं हा त्यांच्यावर अन्याय असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यात पालिका उपायुक्त मुख्यालय, लेखाधिकारी यांची बैठक बोलावणार असून या बैठकीस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं आश्वासन प्रशांत रोडे यांनी दिलं आहे। आमच्या मागण्या, आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही। पहिली मागणी आमची ग्रॅज्युइटी मिळण्याबाबत आहे। तर ग्रॅज्युइटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला, ग्रॅज्युइटी नाही दिली, त्याच्यानंतर पेन्शन विक्री ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो, 15 मार्चला भेटलो। त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे, मुख्यालय यांच्याकडे पाठवलं। त्यांना पण आम्ही 3-4 वेळा भेट झाली, आम्ही भेटलो त्यांना, तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत। तरी आज आम्ही माननीय रोडे साहेब, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो आमच्या मागण्यांसाठी। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग ठेवू आणि उपायुक्त आणि त्यांना बोलवून मीटिंगमध्ये करून तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून देऊ असे आम्हाला सांगितले त्यांनी। तुम्ही सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाले? मी सेवानिवृत्त होऊन कोणी 12-15 वर्ष झालेले आहेत, तर काही 9 वर्ष झालेले आहेत। तर त्यांच्या बाबतीत अजूनपर्यंत त्यांनी काही विचार केलेला नाही। त्याच्या आधी आपण जे परिवहन आणि शिक्षण मंडळ यांना आपण ग्रँट देतो आणि आमच्या आधी त्यांना आम्हाला न मिळतात, आमच्या आधी त्यांना महापालिकेने पेन्शन दिलेलं आहे। पेन्शन, ग्रॅज्युइटी काय असेल ते परत। किती कर्मचारी अशा आहेत की ज्यांना थकीत रक्कम मिळालेली नाही आणि रकमेचा आकडा किती आहे? आतापर्यंत 3,500 कर्मचाऱ्यांची आमच्या थकीत रक्कम राहिलेली आहे। रकमेचा आकडा किती आहे? रकमेचा आकडा प्रत्येकाचे 10,000, कोणाचे 8,000, सॉरी 8 लाख, 10 लाख असे आहेत, त्याचे 15 लाख असे त्यांचे थकीत रक्कम आहे। आणि आम्हाला सांगितलं जातं की बजेट नाही, बजेट असून सुद्धा आम्हाला देत नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना ते पेमेंट करतायत रेग्युलर। आणि आमच्या सेवा जो प्राधान्य आम्हाला द्यायला पाहिजे होतं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना, आज कोणी इथे अशी काही लोक आहेत की त्यांना ऑफिसमध्ये यायला मिळत नाही, त्यांना चालता येत नाही, त्यांना औषधासाठी पैसे नाही आहेत, राहायला त्याच्यासाठी त्यांच्या हक्काच्या पैशांची त्यांना गरज आहे, अत्यंत गरज आहे त्याची। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी ग्रॅज्युइटी, प्रत्येकाला आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 2016 पासून तर 21 पर्यंत आमच्या ग्रॅज्युइटी मिळाली नाही आहे, रजेचा पगार मिळालेला नाही आहे, त्याचा फरक आणि फरक मिळालेला नाही, त्याचा पेन्शनचा फरक नाही मिळालेला, हे आमची मागणी आहे। ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई। 18.90 लाखांच्या 1 किलो 890 ग्राम चरससह 3 आरोपी गजाआड।
1 किलो 890 ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला गुरुवारी 13 जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली आहे। पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेडा ठोकण्यात यश मिळवले आहे। ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत पोलीस पथकाने अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती वय वर्ष 42 तर राहणार सचिन शेठ चाळ रूम नंबर 3 भिवंडी ठाणे तर हा मूळचा राहणारा गाव दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्यांच्याकडून अंगझडती 17,20,000 रुपयांचा 1 किलो 720 ग्रॅम अंमली पदार्थ चरस हा जप्त केला आहे। त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता। पोलीस पथकाने अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार प्रजापती वय वर्ष 38 तर राहणार बिरगापूर पोस्ट हनुमानगंज फुलपूर प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्या नावाचा उलगडा झाला। पोलीस पथकाने प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवार 20 जून रोजी उत्तर प्रदेशातून अटक केली। चौकशीत त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबाबू प्रल्हाद सरोज वय वर्ष 51 राहणार नेरूळ नवी मुंबई परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणार आहेत। ते मूळचे बेलहा सिंगमऊ तालुका हंडिया तर जिल्हा प्रयागराज उत्तर प्रदेश यांना नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी 21 जून रोजी अटक करण्यात आली। सोमवारी 24 जून रोजी पोलीस पथकाने त्याच्या नवी मुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून 1,70,000चा 170 ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला। ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या NDPS गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने 18,90,000चा अंमली पदार्थ चरस हस्तगत करीत एकूण 3 आरोपींना बेड्या ठोकवण्यात यश मिळवलं आहे। महिला ड्रग्स घेतो म्हणजे 14 तारीख को एंटी एक्सटॉर्शन सेल क्राइम ब्रांच थाने को एक इंफॉर्मेशन थी कि भिवंडी थाना में शांतिनगर पुलिस स्टेशन के हद्दी में एक जगह एक आरोपी चरस बेचने के लिए आ रहा है। उसके हिसाब से एंटी एक्सटॉर्शन सेल के सीनियर पे मालवी शिंदे साहब DI क्राइम वंदना पाटिल मैम और API गोरे API तरमाड़े और उनकी पूरी टीम ने वहाँ पे ट्रैप आयोजित किया। उसमें एक आरोपी पकड़ा गया अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापति जो रहने वाला प्रयागराज का है उत्तर प्रदेश का। वो उसके पास से 1 किलो 720 ग्राम का चरस हमने हस्तगत किया और उसकी लगभग 17 लाख कीमत थी। जब अरेस्ट किया तो इंट्रोगेशन किया गया तो सामने ये जो इसका इंफॉर्मेशन था कि अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापति है जो उत्तर प्रदेश का रहने वाला है, उसने ये सप्लाई किया था। तुरंत एंटी एक्सटॉर्शन सेल ने टीम उत्तर प्रदेश में भेजी, उसमें उसको अरेस्ट किया गया और उसके बाद में ऐसा पता चला कि उसके पहले उसने एक नेहरू का रहने वाला है श्यामबाबू सरोज, उसको भी चरस बेचा है तो उसको भी नेहरू से अरेस्ट किया गया। ऐसे कुल मिला के 1 किलो 890 ग्राम का चरस यहाँ पे बरामद किया गया जिसकी कीमत लगभग 18,90,000 है और एक बहुत ही अच्छी कामगिरी यहाँ पे एंटी एक्सटॉर्शन सेल ने की है। और ये इसमें जो है जो उत्तर प्रदेश से जो आरोपी पकड़ा गया है उसके ऊपर पहले भी पुलिस स्टेशन प्रयागराज में 2 गुने दाखिल है और हंडिया पुलिस स्टेशन प्रयागराज उसमें भी 1 गुना दाखिल है। तो आगे भी तपास जारी है, इसमें और भी कुछ इन्होंने सप्लाई किया है, इसके हिसाब से इन्वेस्टिगेशन चल रहा है। इसमें NDPS के तहत हमने शांतिनगर पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया है, इसमें 3 आरोपी अरेस्ट हैं। आरोपी का बैकग्राउंड क्या है और कितने पहले गुना दाखिल किया? इसके ऊपर 2009 और 2014 में गुने दाखिल है जो आरोपी पकड़ा गया है और इसके ऊपर जो पूरे जो पहले के गुने हैं उसमें NDPS के भी गुने हैं और यूपी गैंग एक्ट करके एक यूपी का कानून है उसके तहत गुना दाखिल है। तो ये गुनेगारी जिसकी पार्श्वभूमि लग रही है और भी उसके बारे में जानकारी देनी चाहिए। क्या ये पार्टी वगैरह में भी सप्लाई की है? नहीं, अभी तक कोई इन्वेस्टिगेशन में ऐसा कुछ पता नहीं चला है, लेकिन चरस सप्लाई है आरोपी करता है इंफॉर्मेशन। कितने दिन तक अधिवेशन में मुद्दा सामने आता है जिससे मुख्यमंत्री ने आदेश दिया है कि अमली पदार्थ बेचने वालों पर कड़क कार्रवाई की जाए। तो अधिवेशन में मुद्दा है तो आपके माध्यम से कैसी कार्रवाई की जाएगी? नहीं,
कुछ एंटी नार्कोटिक्स डे भी है, हम आज 20 ड्रग डे भी सेलिब्रेट कर रहे हैं। और आप सबको पता है जैसे सेंट्रल गवर्नमेंट ने भी ड्रग फ्री इंडिया का जो कैंपेन चला रखा है, उसके तहत ऑल ओवर इंडिया एंटी ड्रग कैंपेनिंग चल रही है। इसमें पुलिस हो, सामाजिक संस्थाएं, पब्लिक सब इन्वॉल्व है और हर एक स्टेट में चल रहा है। हमारे भी माननीय मुख्यमंत्री सर, माननीय उप मुख्यमंत्री ने भी आदेश किया है, उसके हिसाब से हर एक यूनिट एंटी ड्रग के खिलाफ कार्रवाई कर रहा है और इसके तहत ही यहाँ पे भी हम कार्रवाई कर रहे हैं। जैसे कि मैंने पहले भी प्रेस कॉन्फ्रेंस में सीपी सर ने बताया, पूरा लगभग 55 करोड़ का मुद्देमाल लगभग हमने हस्तगत किया है पूरा जनवरी से लेकर अब तक। तो बहुत ही अच्छी कार्रवाई यहाँ पे थाना पुलिस आयुक्तालय कर रही है। माननीय पुलिस आयुक्त डुमरे सर, इनके पहले से जब से ज्वाइन किया तब से एंटी ड्रग कैंपेनिंग उन्होंने चलाया है, जिसके तहत इतनी बड़ी कार्रवाई हो पाई है। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळते। काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपाकडून निरंजन डावकरे हे दोघे उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत। दरम्यान 26 जून रोजी पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसलेत, तर शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी देखील कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहभाग घेऊन वागळे एस्टेटच्या ITI मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास देखील प्रसाद साळवी यांनी व्यक्त केला आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।